गावाकडे चाललो आहे. आमचे साहेब सकाळी त्यांची पहिली ड्युटी करून आले आणि त्याच्यानंतर आम्ही आता संध्याकाळच्या टायमाला निघालो. पोचायला तर आम्हाला जवळपास अंधारच होणार आहे. मी छोटी दादाकडे जात होते. आम्ही आमच्या शौर्य दादाकडे जातोय. इथे गावांची झोपी सुद्धा गेलाय. घरी असल्या तर 12 वाजेपर्यंत सुद्धा झोपत नाही आणि असं प्रवासामध्ये नक्की झोप येते त्याला. त्याच्यामुळे सांगावरचं पण मी नेहमी सोबत ठेवते. आणि आमच्या पिल्लू. घरी पोहोचल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि संध्याकाळच्या कीर्तनासाठी गेलो. शौर्य आणि काव्यांचं असं काहीतरी चालू होतं. भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह चालू आहे, ज्याची उद्या समाप्ती आहे. आणि हा कार्यक्रम आमचा घरचाच आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आलो आहे. कीर्तन झाल्यानंतर आम्ही घरी आलो तर काव्यांचं आणि शिवांशचं असं काही चालू होतं. हे माझं, हे माझं. गावाकडे सकाळी उठायला अलारामची गरज नाही पडत आणि वातावरणही खूप प्रसन्न राहतं. आमचं झाडूनही झालेलं होतं आणि चढाई टाकून झालं होतं. मी रांगोळ काढत होते तर मला म्हणे मम्मी कलर भरू लागतो, म्हणून म्हटलं भरू लागेल. इथे माझी रांगोळी काढून झाली. नंतर आम्ही बाकीचं आवरून इथे भाज्या कापायला घेतल्या होत्या. तर काल्याचं कीर्तन होणार होतं आणि नंतर महाप्रसाद होणार होता. मध्ये असला पाहिजे, पण मुलगा चांगला सुसंस्कारित असला पाहिजे, कोणत्या मायबापाला वाटत नाही. काळाची गरज आहे. किती करोड रुपयाची संपत्ती कमवून याला किंमत नाही, लेकरावर तुम्ही किती संस्कार देताय हे महत्वाचं आहे. करोड रुपयाची संपत्ती कमवसान आणि लेकरं जर दररोज ढाब्यावर जात असतील ना, तर खरंच सांगू गावातून वर मान करून सुद्धा चालता येत नाही माणसं. असे बरेचसे लोक येतात माणसाच्या नजरात नजर घालत नाहीत का. एवढे सुंदर वागले, सुपारीच्या खांडात सुद्धा व्यसन नाही केलं बाबा, पण लेकराकडे पाहिलं ना ढसा ढसा रडतात की नाही. मला तर महाराजांचं म्हणणं 100% पटलं. दहीहंडी फोडून कीर्तनाचा शेवट झाला आणि त्यानंतर मी आमच्या ताईंच्या माझ्या नंदेच्या आयब्रोज करून दिल्या. संध्याकाळी प्रसाद घेऊन आम्ही वापस पण निघालो. आम्ही आता वापस रिटर्न गावाकडून आलेलो आहे. आता उद्यापासून मुलांच्या स्कूल पण सुरू होणार आहे. आता बरंचसं लेट पण झालं आहे. आता फक्त झोपायची इच्छा आहे. आता श्लोक आणि काव्यांश स्कूलमध्ये गेलेले आहे आणि हे सुद्धा ऑफिसमध्ये गेलेले आहे. त्यांचं टिफिन आवरून दिलं ते घांचासुद्धा. काल आम्ही गावाकडे गेलो होतो तेव्हा आमचं एक पार्सल आलं होतं. यांच्या कलिक आहेत ज्यांच्या शेतीमध्ये स्ट्रॉबेरीज आहेत, त्या आमच्या शेजारच्या ताईंकडे दिलं होतं काल आम्ही इथं नसल्यामुळं. तर तुम्हाला दाखवते कशा आहेत. स्ट्रॉबेरी खरंच खूप छान आहेत, फ्रेश आहेत. त्यांच्या स्वतःच्या शेतातल्या हे म्हटल्यानंतर चांगल्याच असणार आहे. आणि तसे आपण बाहेर घेतो तेव्हा त्या बऱ्याचशा खराब निघतात. ह्या स्ट्रॉबेरी छान फ्रेश पण आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, स्ट्रॉबेरी खरंच खूप छान आहेत आणि श्लोकला आणि काव्यांशला खूप आवडतात, त्याच्यामुळे यांनी बोलवल्यात. गावाकडे गेल्यानंतर मला खरंच खूप छान वाटतं आणि तसे उन्हाळ्यात परत जाण्याचा प्लॅनिंग आहे. मुलाचं जाणं होत नाही, पण प्रयत्न आहे की यावेळेस उन्हाळ्यात नक्कीच जाईल मी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.